कुठल्याही हेल्दी रिलेशनशिपचा सगळ्यात इम्पॉर्टंट पिलर असतो तो म्हणजे कम्युनिकेशन. बहुतांश कपल्समध्ये भांडणाचं रूट कॉज हे नॉन कम्युनिकेशन, मिसकम्युनिकेशन किंवा ओव्हर थिंकिंग असतं. जेव्हा नात्यात दोघं किंवा दोघातला एक व्यक्ती जरी स्वतःच्या फिलिंग्स एक्सप्रेस करण्यात वीक असेल, त्यावेळेस दुसरा व्यक्ती त्या व्यक्तीबद्दल अझम्पशन्स करायला चालू करतो आणि त्याच्या बुद्धीने ती सिच्युएशन हँडल करतो. आणि यामुळे फक्त आणि फक्त गैरसमजच तयार होतात. याचं उदाहरण घ्यायचं झालं तर समजा तुम्हाला तुमच्या पार्टनरचा कसला तरी राग आलाय आणि तुम्ही बेडरूममध्ये जाऊन काहीही न बोलता झोपलात. आता तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या पार्टनरने येऊन तुम्हाला मनवावं, तुमची माफी मागावी किंवा ॲटलिस्ट विचारावं की बाबा काय झालंय, का चिडली आहेस वगैरे वगैरे. पण तुमच्या पार्टनरला असं वाटतंय की तुम्ही खूप दमलेले आहात आणि तुम्हाला आराम करायचा आहे, सो उगाच डिस्टर्ब करायला नको. आता या सिच्युएशनमध्ये तुम्हाला असं वाटतंय की याला काही फरकच पडत नाही आणि तुमच्या पार्टनरला असं वाटतंय की मी आता जर जाऊन काही बोललो तर तिची झोप मोड होईल आणि तिला त्रास होईल. या सगळ्यामुळे फक्त आणि फक्त कन्फ्युजन क्रिएट झालं. हेच जर आपल्याला राग आल्यावर आपण स्पष्ट जाऊन म्हटलं की तू असं केलंस किंवा तू असं बोललास म्हणून मला वाईट वाटलं आणि मला राग आलाय, तर समोरच्याला लगेच जाणीव होईल आणि ते माफी मागून प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील किंवा ॲटलिस्ट त्यांची बाजू तुम्हाला समजावून सांगतील, जेणेकरून तुमच्यात गैरसमज तयार होणार नाही आणि तुमच्या दोघांमधली अंडरस्टँडिंग अजून वाढेल.